मित्रांनो नमस्कार. आयुष्य कधीही दुसऱ्याच्या कलाने जगू नका, नाहीतर जीवनातील आनंद संपेल. म्हणून स्वतःच्याच मनाने जगायला शिका. इतर लोक चालतात म्हणून आपणही त्या वाटेवर चालू नका, तर जी वाट तुम्हाला तुमच्या देहापर्यंत पोहोचवेल त्याच वाटेवर प्रवास करा. आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्याच्या मेंदूने घेऊ नका. पश्चाताप करायची वेळ येऊ शकते, म्हणून निर्णय स्वतःच्या विचाराने आणि दूरदृष्टीने घ्या. हे जीवन खूप सुंदर आहे, पण आपल्याला जीवनामध्ये काही दुःखांना सामोरे जावं लागतं. का तर आपल्या आयुष्यात वेळ निघून गेल्यानंतर आपल्याला काही गोष्टी समजतात, म्हणजे आपण त्या गोष्टी उशिरा शिकतो. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत, चला तर मग पाहूया. माणूस उशिरा शिकतो अशा काही गोष्टी. नंबर 1, एखादा छान छोटासा व्यवसाय करून सुद्धा पैसे कमवता आले असते. खरंच काही जणांना वेळ निघून गेल्यावरच ही गोष्ट समजते की खरंच आपण एखादा छोटा व्यवसाय केला असता तर आता आपण पैसे कमवले असते. पण मित्रांनो, अजून ही वेळ गेली नाही, तेव्हा बघा विचार करून. नंबर 2, पैशाला विनाकारण महत्त्व दिलं. वेळ निघून गेल्यावर समजतं की खरंच आपण आपल्या भावनांना, आपल्या माणसांना कमी महत्त्व दिलं आणि पैशाला जास्त दिलं. नंबर 3, कुठलंही व्यसन करायची खरंच गरज नव्हती. आता प्रकृती ढासळली आणि पैसेही केले. काही लोकांना व्यसन करून विनाकारण पैसे उधळायची सवय असते. व्यसन करून पैसे तर जातातच, पण पुन्हा प्रकृती बिघडते आणि मग काय, पैसेही जातात, डबल पैसा जातो. नंबर 4, खाण्यापिण्यात फार चित्त ठेवलं. ही पण गोष्ट वेळ निघून गेल्यावर लक्षात येते. मी हे खायला नको होतं, त्यामुळं मला ॲसिडिटी झाली, माझं वजन वाढलं आणि आता काय, आजारांना निमंत्रण मिळालं. नंबर 5, खाण्यापिण्यात लक्ष न देणं. काही लोकांचं उलट होतं. ते खाण्यापिण्यात लक्ष न देता फक्त कामच करत राहतात, पौष्टिक खायला विसरतात आणि तब्येतीच्या तक्रारी सुरू होतात. 6, लोकांना जरा जास्तच महत्त्व दिलं. लोक येतात जातात, पण त्यांना जरा जास्तच महत्त्व दिलं. खरं तर त्याची काही गरज नव्हती. हे पण वेळ निघून गेल्यावरच समजतं. नंबर 7, आयुष्य सुंदर बनवायला. आपण आपल्या आयुष्याला ह्या क्षणापासून एक चांगले, सुंदर, मजेशीर बनवू शकतो. ती शक्ती आपल्यात आहे, हे पण उशिराच कळतं. नंबर 8, वेळ आपल्या हातून संधी काढून घेतोय. वेळ पळतोय, वेळ आपल्या हातून संधी काढून घेतोय. वेळ आपल्या शरीराला विनाशाकडे नेतोय. हे सगळे वेळ निघून गेल्यावरच कळतं. नंबर 9, आपल्या लोकांची काळजी घ्यायला हवी होती. कुटुंबाची, मित्रपरिवाराची काळजी घ्यायला हवी होती. हे पण उशिरात समजते. नंबर 10, कोणतीही गोष्ट सहजपणे मिळत नाही. ज्या गोष्टी तुमच्या आयुष्याला खरा अर्थ प्राप्त करून देतात, त्या कोणत्याच गोष्टी सहजपणे मिळत नाही. हे पण उशिराच कळते. त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. नंबर 11, कमावलेल्या पैशाने फक्त गरजा पूर्ण होतात. हो, हे खरं आहे. आपल्या आवडीनिवडी, आपले हट्ट आपल्या आईबाबांच्या पैशांनी पूर्ण व्हायच्या. आपल्या स्वतःच्या पैशांनी फक्त गरजा पूर्ण होतात. हे पण आपण उशिरात शिकतो. नंबर 12, सर्व काही तात्पुरते आहे. आपल्या आयुष्यातील आनंद तोही तात्पुरता आहे. तो येतो, दुसऱ्या क्षणाला दुःखही येऊ शकतं आणि ते दुःख पण तात्पुरतं आहे. दुसऱ्या क्षणाला आनंद येऊ शकतो. आणि एक लक्षात ठेवा, आपल्यावर आलेली वेळ सुद्धा तात्पुरतीच आहे. नंबर 13, राग हा विनाशकारी असतो. बघा, रागात घेतलेला कुठलाही निर्णय, रागात दिलेले वचन किंवा रागाने एखाद्याला बोललेले शब्द हे नेहमी विनाशाची वाट धरणारे असतात. आणि हेही तितकंच खरं आहे की रागाच्या खाली नेहमीच भीती असते. हेही मनुष्याला उशिरात समजते. नंबर 14, तुमचे स्वप्न इतर कोणासाठीही महत्त्वाचे नाही. तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच झगडावं लागेल.
इतरांचे फक्त सल्ले ऐकत बसाल तर तुमचे स्वप्न कधीच पूर्ण नाही होऊ शकत, हे पण मनुष्याला उशिराच समजतं. आनंद ही एक निवड आहे. रोजचं आयुष्य जगताना काही चुकीच्या गोष्टी किती मनावर घ्यायच्या आणि किती सोडून द्यायच्या हे कळायला जरा उशीर होतो आणि त्यामुळे आनंदावर पडदा पडतो. म्हणजेच मनुष्य उशिराच समजतो आनंदी राहण्याचा मार्ग. नंबर 16. आपल्या रोजच्या सवयी आपलं आयुष्य घडवितात. आपण कसं बोलतो, आपण कसं राहतो, आपण काय करतो, आपले विचार काय आहेत यावरून आपलं आयुष्य घडत असतं. हे कळायला जरा उशीरच होतो. नंबर 17. महत्त्वाचा आणि शेवटचा पॉइंट. कोणतंही काम करताना आधी आपलं मन महत्त्वाचं असतं, हे पण आपल्याला उशिरा समजतं. एखादं काम इतरांच्या सल्ल्यानं केलं, इतरांना आवडतं म्हणून केलं, त्यात दिलचस्पी दाखवली तर काहीच उपयोग नसतो. आपल्या मनाला काय वाटतं, आपलं मन काय म्हणतंय आणि आपल्या मनाला जेव्हा वाटेल ना की मला हे करायचंय, तेव्हा बघा ते अति उत्तम होतं आणि हे उशिरा समजतं.